धुळीमुळे व्यापारी बांधवांना व्यवसायाला होत आहे त्रास। नगरपालिकेवर व्यापारी बांधवांचा मोर्चा। आमची मागणी पूर्ण नाही केल्यास आम्ही उपोषण करू, रस्ता रोको करून आंदोलन करू व्यापारी बांधवांच्या वतीने, असे निवेदन नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुधीरजी गवळी यांना हे निवेदन देण्यात आले। अशा पद्धतीने प्रशासनाने प्रयत्न करून नागरिकांना त्या व्यावसायिकांना न्याय द्यावा याच्यासाठी आम्ही आज तुम्हाला निवेदन देण्यासाठी आलोय। त्याच्यावरती तुमच्याकडून उपाययोजना लवकर व्हावी। तुम्ही आता जसं सांगितलं की आम्ही टेंडर वगैरे काढतोय, त्या टेंडरमध्ये कमी मुदतीचं टेंडर असावं म्हणजे जेणेकरून कामाला लवकर सुरुवात होईल। याच्याबद्दल तुम्ही काय सांगता? आज सांगोला शहरातील व्यापारी संघटनेकडनं एक आज मागणी आलेली होती की स्टेशन रोडला खूप धुळीचं प्रमाण वाढलेलं आहे आणि नवाज कोल्ड ड्रिंक पासून तर नेहरू चौकापर्यंत जो रस्ता आहे तर त्या रस्त्यावर धुळीमुळे आरोग्याच्या समस्या देखील तयार होत आहेत आणि सोबतच व्यवसायावर सुद्धा विपरीत परिणाम झालेला आहे। खूप साऱ्या व्यवसायावर प्रतिकूल परिणाम झाल्यामुळे व्यापारी पूर्णपणे त्रस्त आहेत। असे शिष्टमंडळ माझ्याकडे येऊन ते महत्त्वाची त्यांनी तक्रार मांडलेली आहे। तर त्या निवेदनाच्या अनुषंगाने कळवू इच्छितो की माननीय नगराध्यक्ष आणि आता जे नवनिर्वाचित सर्व सदस्य आहेत यांच्याशी सुद्धा आम्ही त्या बाबतीत चर्चा करत आहोत लवकरच आणि त्यांना सुद्धा या समस्येचं गांभीर्य आम्ही लक्षात आणून घेत आहोत। प्रशासनाच्या वतीने स्टेशन रोडचं काम लवकरात लवकर सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही नियोजन करणार आहोत। सोबतच या रस्त्याचा जे आपण उल्लेख केलेला आहे त्या रस्त्याला पूर्णपणे म्हणजे त्याचं एक्स्केव्हेशन करून त्याच्या ग्रेड सबग्रेड वगैरे टाकून MPM वगैरे करून आणि कार्पेट वगैरे करून आवश्यकतेच्या त्या ठिकाणी स्पीड ब्रेकरचे सुद्धा नियोजन करून सदरचा रस्ता लवकरात लवकर म्हणजे अगदी गुळगुळीत रस्ता कसा पद्धतीने करता येईल याबाबत प्रशासनाची प्रामुख्याने मुख्य भूमिका असणार आहे। सोबतच या ठिकाणी जे आपण मिरज रोडचा उल्लेख केला तर मिरज रोडच्या बाबतीत तो रस्ता जो होता तो यापूर्वी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे होता। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तो आता नुकताच स्टेट PWD म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तो हँडओव्हर केलेला आहे। तर त्या विभागाला सुद्धा आम्ही लेखी त्यांना कळूया किंवा मिरज रोडचं जे आहे तर ते व्यापारी सुद्धा आज इथे आले होते मोठ्या प्रमाणात, तर त्यांच्या सुद्धा रस्त्याच्या ज्या काही प्रश्न त्यांनी निर्माण केले आहेत तर ते सुद्धा आम्ही संबंधित विभागाला लेखी कळवत आहोत। सोबतच आता जे रेल्वे विभागाकडनं मिरज बोगद्याचं जे काम चालू आहे तर ते साधारण त्यांनी 60 दिवसाची आम्हाला मुदत मागितली होती। त्यामध्ये त्यांनी प्रामुख्याने जे ऍक्टिव्हिटी चार्ज आम्हाला दिलेला आहे की कोणत्या दिवशी आम्ही काय काय करणार आहोत आणि कशा पद्धतीने 60 दिवसात त्याचं नियोजन आहे तर त्याचा सुद्धा आम्ही बारकाईने फॉलोअप घेत आहोत। मी सुद्धा स्वतः त्यातले जे सेक्शन इंजिनियर आहेत तर ते सिनियर सेक्शन इंजिनियरच्या कंटिन्यू संपर्कात आहेत। आम्ही ते रस्ता लवकरात लवकर म्हणजे साधारणपणे 10 मार्च पूर्वी तो रस्ता पूर्ण करून ते भुयारी मार्ग लवकरात लवकर सुरू करत आहोत जेणेकरून शहरातील जो बायपास रस्ता जो आहे तर त्यावरची वाहतुकीमुळे जे काय आता धुळीचं प्रमाण सुद्धा वाढलेलं आहे ते सुद्धा काही प्रमाणात कमी होणार आहे। आणि हे सगळं करत असताना आता रस्ते विकास प्रकल्पामध्ये आम्ही तो ऑलरेडी रस्ता प्रपोज केलेला आहे। शहराचा सगळ्यात महत्वाकांक्षी योजनेमधला तो रस्ता आहे, परंतु तो निधी यायला वेळ लागत आहे। व्यापारी तोपर्यंत थांबणार नाहीत आणि आगामी पावसाळ्यापूर्वी तो रस्ता पूर्ण करण्याचं त्यांनी आम्हाला कळवलेलं आहे प्रशासनाला। आता हे निधी खूप मोठ्या प्रमाणात लागतो। आता साधारणपणे 900 मीटर ते 1000 मीटर पर्यंत या रस्त्याची लांबी आहे आणि व्हेरिएबल विड्थ आहे म्हणजे तो काय एकसारखा रुंदीचा रस्ता नाही आहे। 7 मीटर पासून तर जवळजवळ 17 मीटर पर्यंत रस्त्याची रुंदी खूप मोठे धावते। तर ते सगळ्या रस्त्याचा पूर्ण विकास करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी लागणार आहे। तर ते आगामी सर्वसाधारण सभेमध्ये आम्ही त्याची मंजुरी घेऊन आणि लवकरात लवकर अंदाजपत्रक तयार करून निविदा प्रक्रिया राबवून सदरचा रस्ता मजबूतीकरणाचं काम आम्ही प्राधान्याने करणार आहोत अशी प्रशासनाच्या वतीने आपल्या सगळ्यांना कळवित आहे। व्यापारी संघटनेला साहेबांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे त्यांनी सांगितले की आम्ही लवकरात लवकर निवेदन काढू, टेंडर काढू, येणाऱ्या प्रशासनाच्या समोर असणाऱ्या खर्चाच्या अडचणी असतील किंवा तो 1000 म्हणजे 1 किलोमीटरचा साधारण रस्ता आहे, काही ठिकाणी 9 मीटर आहे, काही ठिकाणी 11 मीटर आहे, काही ठिकाणी 10 मीटर असेल, तर येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणीवरती मार्ग काढून साहेबांनी आश्वासन दिले की लवकरात लवकर तो रस्ता आम्ही पूर्ण करायचं व्यापारी संघटनेला आणि त्या व्यापाऱ्यांना आश्वासन दिलेलं आहे। परंतु व्यापाऱ्यांचं आणि तिथल्या नागरिकांचं जर आव्हान साहेबांनी आश्वासन आपल्याला दिलं आहे, जर ते आश्वासन पाळलं नाही गेलं तर पुढची भूमिका काय असेल? पुढची भूमिका तिथं त्रास होते म्हणून आम्ही इथं साहेबांना भेटायला आलो, नगराध्यक्षांना पण आम्ही भेटणार आहे। जर यांनी नाही जर याच्यावर निर्णय घेतला, ठोस काय नाही आम्हाला परिणाम दिसला तर आम्ही रस्ता ब्लॉक करू, तिथं उपोषणाला बसू, रस्ता बंद करू। परंतु नक्कीच मला असं वाटतं की मुख्याधिकारी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी जे आश्वासन दिलं आहे व्यापाऱ्यांच्या समस्या देखील त्यांनी जाणून घेतलेले, साहेब प्रत्यक्ष फील्डवरती जाऊन देखील त्यांच्या प्रशासनातर्फे पाहणी करतील आणि मला असं मनापासून वाटतंय की साहेब आपल्यावरती त्या रस्त्यावरती ब्लॉक करण्याची किंवा रस्ता रोको करण्याची गरज पडू देणार नाही की असे साहेबांकडून आपल्याला अपेक्षा असेल। काय सांगाल सर? बरोबर आहे, आपण जे मुद्दे मांडलेले आहेत त्याच्याशी मी पण सहमतच आहे। सोबतच आता एक सांगताना एक मुद्दा राहून गेला होता की तिथं पब्लिक टॉयलेटचा एक विषय आहे।
युरिनल स्टँड अलोन युरिनल तिथं मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे, कारण की फ्लोटिंग पॉप्युलेशन असते. जे काही व्यापारी वर्गाकडे येणारे जे तालुक्यातून येणारे सर्व खरेदीदार जे असतात तर त्यांचे लघुशंकेचे सुद्धा अडचणी येत आहेत. वारंवार या बाबतीत तोंडी आणि लेखी सूचना नगरपालिकेला प्राप्त झाल्या आहेत. मागे त्याचनुसार आम्ही स्टँड अलोन युरिनल बसवले होते, परंतु त्याचे जे पोझिशन आहे तर ते त्या बाबतीत आता तिथं प्रश्न निर्माण केलेले आहेत किंवा समस्या येत आहे असं संबंधितांनी कळवलेलं आहे. तर ते सुद्धा पब्लिक टॉयलेटचं सुद्धा आम्ही मार्गी लावतोय तो विषय सुद्धा. आणि येत्या काळामध्ये आता मागे पण गणेशोत्सवानिमित्त किंवा विविध सणोत्सवानिमित्त जे काही शांतता कमिटीची बैठक होत असतात तर त्यामध्ये सुद्धा हीच नाही का मागणी असते की मिरवणूक मार्ग असेल किंवा वाहतुकीचे जे मुख्य मार्ग जे आहेत तर ते शहरातील चांगले असले पाहिजे. आता हे बहिरी गटार योजनेमुळे मागच्या 1.5 वर्षापासून खूप साऱ्या रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे आणि त्याच्यामध्ये रोड रिस्टोरेशनचा जो आयटम आहे तर तो ट्रेंच जेवढी आहे म्हणजे जेवढी खोदाई केलेली आहे तेवढेच फक्त आयटम आपल्याला असतो रिस्टोर करून घ्यायचा. परंतु रस्ता ज्यावेळेस आपण खोदकाम करतो तर ते लाईनची डेप्थ जास्त आहे, साधारणपणे 1.5 ते 2 मीटर खोलीमध्ये लाईन टाकावं लागते. तर ते वरती व्ही शेपमध्ये ते एस्केवेशन करतो आम्ही, म्हणजे खाली जर 1 मीटर खोदायचं असेल तर वरती जवळजवळ 2 मीटरचा रस्ता खराब होतो. तर तेवढे आमच्याकडे क्वांटिटी शिल्लक नसल्यामुळे आम्हाला ते रिस्टोरेशनच्या कामाला अजून गती देता नाही आलेली. परंतु नागरिकांच्या अडचणी पाहून आणि प्राधान्याने जितकी आमच्याकडे क्वांटिटी शिल्लक आहे तर त्याच्यामध्ये ह्या शहरातील मुख्य जे आहे बाजारपेठातील रस्ते आहेत तर त्याचं रिस्टोरेशन चांगल्या पद्धतीने केलं जाईल आणि रस्ते आपल्याला मजबूत लवकरात लवकर नाही मिळतील नागरिकांना या माध्यमातून मी कळवू इच्छितो. आज आपण निवेदन दिले व्यापारी ज्या संघटनेच्या वतीने, काय म्हणून दिले? स्टेशन रोडच्या धुळे संदर्भात सर्व व्यापाऱ्यांनी निवेदन दिलेलं आहे मुख्याधिकाऱ्यांना आणि त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की आम्ही बॉडीसमोर विषय मांडू आणि लवकरात लवकर हे स्टेशन रोडची जी अवस्था झालेली आहे दुरावस्था ते आम्ही व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करू. सध्या आपले परिचय? माझं नाव मोहिंदर बनकर, स्टेशन रोडवरती आपलं दुकान आहे. अच्छा, म्हणजे काय त्रास असं? धुळीचा प्रचंड त्रास होत आहे स्टेशन रोडवरती. त्या संदर्भात आम्ही व्यापारी मंडळी सगळ्यांनी निवेदन दिलेलं आहे. गेल्या अनेक महिन्यापासून आम्ही शहीद अशोक कामटे सामाजिक संघटनेच्या वतीनं नगरपालिका प्रशासनास नवाज कोल्ड्रिंक ते नेहरू चौक या रस्त्याची पूर्णपणे दुरावस्था झालेली आहे. तो रस्ता दुरुस्त करून तात्काळ तो रस्ता डांबरीकरण व रुंदीकरण करावा ही मागणी प्रामुख्याने आमची आज होती. तर याकरिता नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉक्टर गोळीसाहेब यांनी येणाऱ्या नगरपालिकेच्या मिटिंगमध्ये हा विषय लावून धरून लवकरात लवकर हा प्रश्न निकाली काढण्याचं आश्वासन दिलेलं आहे. जर येत्या 15 दिवसात यावर कुठलीही ठोस कारवाई नाही झाली तर शहीद अशोक कामटे संघटनेच्या वतीने सर्व सांगोल्यातील व्यापाऱ्यांना सोबत घेऊन नगरपालिकेसमोर तीव्र आंदोलन तसेच पूर्ण स्टेशन रोड ब्लॉक करण्याचा इशारा आम्ही आज नगरपालिका प्रशासनात दिलेला आहे. याची नगरपालिकेने दखल घ्यावी अशी शहीद कामटे संघटनेने व व्यापारी संघटनेने नगरपालिकेकडे विनंती केलेली आहे. स्टेशन रोड रस्ता आमची मागणी कोण म्हणतंय करत नाही. स्टेशन रोड रस्ता स्टेशन रोड रस्ता धूळमुक्त स्टेशन रोड रस्ता डांबरीकरण